आज आपण एक अस्वल आणि दोन मित्रांची गोष्ट ऐकणार आहोत. बिट्टू आणि गट्टू नावाचे दोन मित्र नेहमी एकत्र राहायचे. एक दिवस त्यांनी फिरायला जाण्यासाठी जंगल निवडले. आता जंगल म्हटलं तर दोघांना चांगलेच माहिती होते की आपल्या सोबत काही ना काहीतरी अपघात होऊ शकतो. म्हणून दोघे अगदी हुशारीने आणि सावकाश सावकाश जंगलात चालत होते. आणि त्यांनी एकमेकांना वचन दिलं की जरी कोणतेही संकट आले तरी एकमेकांची साथ सोडायची नाही. अचानक त्यांना कशाचा तरी गुरगुरणारा आवाज आला. त्यांनी पाहिले तर एक भले मोठे अस्वल त्यांच्या दिशेने येत होते. हे पाहून दोघे अगदी घाबरले आणि बिट्टूला सोडून गट्टू पटकन झाडावर चढला, कारण त्याला झाडावर चढता येत होते. पण बिट्टूला झाडावर काय, त्याला पळता सुद्धा येत नव्हते. बिट्टू गट्टूला म्हणाला की मला कसं तरी झाडावर घेऊन चल. पण गट्टू म्हणाला की मी काहीच करू शकत नाही, तू इथून लवकर पळ. ते बघ, अस्वल आलेच. गट्टूने बिट्टूला मदत केली नाही, पण बिट्टू हुशार होता. त्याने एकदा शाळेत ऐकलं होतं की बाईंनी सांगितलं होतं अस्वल हे कधीही मृत प्राण्यांना खात नाही. आपल्या या ज्ञानाच्या आधारावर तो श्वास रोखून जमिनीवर निश्चित पडून राहिला आणि मेलेल्या माणसाचं नाटक केलं. अस्वल धावत धावत बिट्टूच्या जवळ आलं. त्याने त्याचे कान हुंगले, सगळीकडे वास घेतला. त्याला वाटलं कोणीतरी माणूस मेलाय. अस्वल तसेच तिथून निघून गेलं, कारण अस्वल मृत प्राण्यांना खात नाही. अस्वल लांब गेल्यावर झाडावर चढलेला गट्टू खाली उतरला आणि बिट्टूला म्हणाला, काय रे, अस्वल तुझ्या कानात काय म्हणून गेलं? बिट्टू म्हणाला, अस्वलाने मला सल्ला दिला की खोट्या मित्रांवर विश्वास ठेवू नकोस, जे संकटाच्या वेळी तुला सोडून जातील. हे ऐकून गट्टूला खूप वाईट वाटले. मित्रांनो, अशा छान गोष्टींसाठी आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.